करणाऱ्याची कधी हार होत नाही हा विचार मनात ठेवून ठाण्यातल्या मराठमोळा जोडप्याने चालू केलेला आहे त्यांचा सोड्याचा स्टॉल। सोड्यामध्ये त्यांच्याकडे आहेत ते 15 पेक्षा जास्त फ्लेवर आणि इथे आपण बनवून घेत आहोत त्यांच्याकडचं सगळ्यात फेमस असा ब्लू लगून फ्लेवर आणि पिंक पेरू फ्लेवर। त्यांच्या स्टॉलला 5 वर्ष झालेली आहेत आणि 5 वर्षामध्ये त्यांच्याकडचे फ्लेवर टेस्ट करण्यासाठी लोक लांबून लांबून त्यांच्या स्टॉलला येतात। ते पाहिलात एका ग्लासमध्ये आलेला आहे तो ब्लू लगून सिरप आणि दुसऱ्या ग्लासमध्ये येणार आहे पिंक पेरू सिरप, जे माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे। कसं आहे ना, उन्हाळा असो पावसाळा असो किंवा थंडी असो, आपल्या घशाला तर कोरड पडलेली असते आणि ही कोरड मिटवण्यासाठी आपण काही ना काहीतरी थंड तर पितो। त्याऐवजी जर आपण असा सोडा पियालो तर जिरू सोडा तर आपण रेग्युलर पितो, तो पण ह्यांच्याकडे अवेलेबल होणार आहे तुम्हाला। पण फ्लेवर मध्ये जर टेस्ट करायला गेला तर पेरू आणि ब्लू लगून इकडचा सगळ्यात जास्त फेमस सोडा आहे, म्हणून आम्ही इकडे हा ब्लू लगून आणि पिंक पेरू सोडा टेस्ट केला। इथे बघितला, इथे या ग्लासामध्ये आलेला आहे सोडा आणि हा सोडा किती मस्त दिसतोय, कलर पण इतके छान दिसत आहेत ना, खरंच मला राहवत नव्हतं। थंडीमध्ये वाढलेल्या गरमीसाठी हा बेस्ट उपाय आहे, खरं सांगते। हा जबरदस्त असा सोडा तुम्हाला पियायला फक्त जावं लागेल ते ठाण्याच्या वाघई स्टेट भागामध्ये 22 नंबर रोडला, तिथे तुम्हाला नेपच्यून एलिमेंटच्या समोरच ताईंचं स्टॉल दिसणार आहे। इथे आपले सोडे तयार झालेले आहेत आणि आपण टेस्ट करून बघू की कसे लागतात ते। इथे तयार झालेला आहे आपला हा पिंक पेरू सोडा आणि ब्लू लगून सोडा, तर टेस्ट करून बघूया कसा लागतो ते। झटपट टेस्ट करण्याच्या नादात पिंक पेरू तर माझ्या अंगावर पडलाच, पण तरीही मी तो टेस्ट केला आणि त्याची टेस्ट जबरदस्त होती आणि खरं सांगते बेस्ट फ्लेवर होता तो। त्यानंतर आता आपण टेस्ट करूया ब्लू लगून। इथे ब्लू लगून टेस्ट केलं ना, ओ हो, खरं सांगते ना, एकदम युनिकच अशी टेस्ट होती जी तुम्हाला पिल्याशिवाय कळणार नाही। त्यासाठी तुम्हाला जावं लागेल ते वाघई स्टेट 22 नंबर रोड नेपच्यून एलिमेंटच्या समोर ताईंचं स्टॉल आहे, तिथे तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे सोडा तर मिळणारच, पण तिथे तुम्हाला उसाचा रस पण भेटणार आहे आणि असाच उसाचा रस आणि सोडा टेस्ट करण्यासाठी लवकरात लवकर जा, मग वाट कसली बघताय।